नाही, हे लोकशाहीची जे चुनाव प्रक्रिया आहे त्याचा एक अनिवार्य हे अंग आहे की सगळ्यांनी आपला कॅम्पेन करायचा आपल्या पद्धतीनं, आणि म्हणून ते स्वाभाविक आहे की जेव्हा मुंबईमध्ये प्रचाराची मोहीम आपल्या शेवटच्या स्टेजवर पोचली आहे तेव्हा सगळेच आपल्या पद्धतीनं कॅम्पेन करतील. आणि इथे जर फरक आपण विचारला मला तर इथे तुम्हाला एक युती अशी दिसते जिथे सगळे विचार, सगळ्या बिलीफची पार्टीज आणि लोक आली आहेत. इथे नागरिक प्रतिनिधी पण आलेले आहेत ज्यांचं पॉलिटिकल पार्टीमध्ये त्यांचं काहीच हे नाही आहे, पण नागरिक म्हणून इथे आपला टेका एक युतीला द्यायला दिसते, जसे मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो आहे. हा एक फरक आहे. त्यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीचा पण हिशोब दिला नाही आहे. त्यांनी सुरू केलं तेव्हा 400 पारचे नारे दिले आणि मध्ये जेव्हा त्यांना भीती वाटायला लागली तेव्हा परत हिंदू, मुसलमान आणि ह्या सगळ्यांवरती आलेत. 8 वर्ष रूल केल्यानंतर त्यांचा हा कर्तव्य आहे की त्यांनी नागरिकांना त्यांचा 8 वर्षाचा हिशोब देऊन पुढच्या 5 वर्षासाठी 6 वोट मागायला पाहिजे, पण ते करू शकत नाही. आणि आपण बघतोय की किती खालच्या पातळीचा प्रचार करणं त्यांच्यासाठी अनिवार्य होऊन गेलं आहे.